या स्पर्धेला सुद्धा त्यांचं विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांचा आभार. प्रवीण आंद्रे सरांचा एक रेकॉर्ड आहे. याच मैदानामध्ये 14 वर्षापूर्वी लेदर T20 ची मॅच झाली होती आणि पहिलं शतक खरं तर प्रवीणजी आंद्रे साहेबांच्या नावावरती राहिलं आणि आजही तो रेकॉर्ड अनबिटेबल आहे. म्हणजे कोणीच मोडलेलं नाही. असे हे खेळाडू सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचा हा सन्मान आपण या व्यासपीठावर घेत आहोत. DK कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान असेल. मित्र एकदा जोरदार टाळ्या आमच्या पंचांसाठी. कोणत्याही प्रकारचे नो कॉन्ट्रोवर्सी आणि योग्य पारदर्शक निर्णय त्यांच्या माध्यमातून सलग 5 दिवसामध्ये पाहायला मिळाले आणि त्यांचा हा सन्मान आम्ही या व्यासपीठावर घेत आहोत. तदनंतर या ठिकाणी या स्पर्धेला आज या ठिकाणी विशेष सहकार्य लाभलं ते आमच्या या ठिकाणी संदेश ढोले सर या ठिकाणी या स्पर्धेला अलिबाग थळमधून या ठिकाणी पंच म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सुद्धा आभार मानले जातील. मी पुन्हा एकदा दत्तादादा कांबळे यांना विनंती करतो की आपण संदेश ढोले सरांचे या ठिकाणी आपण आभार मानायचे आहेत. या रखरखत्या उन्हामध्ये महत्त्वाची कामगिरी असते ती पंचांची कामगिरी असते. तर आमचे संदेश ढोले सर यांचे या ठिकाणी आभार मानले जातील. तिसरे पंच आमचे खरं तर आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात फेमस आहेत बिली बाउंडन आणि टेनिस बॉलचे आमचे बिली बाउंडन संतोष चौधरी यांचा आपण सन्मान घेऊया. खरं तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील पंचाची भूमिका त्यांनी साकारली आहे आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये मंगेशजी वाकडीकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जबरदस्त योगदान त्यांचं राहतं. एकदा जोरदार टाळ्या संतोषजी चौधरी आणि संपूर्ण पंचांसाठी त्यांचा सन्मान. नक्कीच रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचा महत्त्वाचा हातखंडा आहे असे संतोष चौधरी सर यांच्या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर गोल्डन डीजे सत्यवान पाटील अर्थात बघतो आपण या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी डीजे वाजवण्याचं काम केलं आणि आमचा आवाज हा रसिका प्रेक्षकांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम ज्यांच्यापेक्षा खरं तर या पेण परिसरामध्ये उत्कृष्ट मंडप डेकोरेशन जर कोणाचं असेल तर ते गोल्डन डीजे. एकदा जोरदार टाळ्या गोल्डन डीजे यांच्यासाठी सत्यवान पाटील त्यांचं खरं तर हे कार्य. त्यानंतर पुढचा सन्मान लाईव्ह टीम PTCचा एक मेंबर केडी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. नंतर माझा घे. PTCची टीम खरं तर आपण पाहिला या ठिकाणी स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यांचे CEO या ठिकाणी केतन दळवी. तदनंतर सन्मान असेल या ठिकाणी व्यासपीठावरती उत्कृष्ट पत्रकार आणि तेवढेच चांगले ताकदीचे निवेदक एक अष्टपैलू व्यक्तिमत्व समालोचक मित्र आमचे सुभाषजी टेंबे यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. खरं आपण पाहिला पत्रकारी क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे नाव आणि त्याचबरोबर आपण पाहिला अनेक इव्हेंटमध्ये उत्कृष्ट सूत्रसंचालन हॅलो उत्कृष्ट समालोचक या ठिकाणी सुभाषजी टेंबे यांचा सन्मान आणि त्यानंतर आमचे बेस्ट स्कोरर संदीपजी भोईर यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. चला संदीप दादा या आपला सन्मान स्वीकारा. तदनंतर या ठिकाणी पुढील स्वागताकडे संदीपजी भोईर यांचे या ठिकाणी स्वागत आणि आभार मानले जात आहेत. उत्कृष्ट गुणलेखक या 5 दिवस या स्पर्धेमध्ये त्यांचा अतिशय महत्त्वाचा हातखंडा आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर पुढील स्वागताकडे आपण आभाराकडे वळूया. मित्रांनो ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये अनेक जणांचा हातभार आहे पण मोठमोठ्या टीम ज्यांनी आणल्या असे आपले ताऱ्याचे रोशन पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेला खरोखरच या ठिकाणी शोभा वाढवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं आमच्या साथी समालोचक आणि खरं तर या मोठ्या टीम आपण कल्याणपासून बघितल्या घाटलापासून मुंबईपासून या टीम बघितल्या ज्यांनी आणल्या त्याशी आमचे या ठिकाणी रोशन पाटील यांचा मनापासून आभार. साथी समालोचक स्वप्नील पवार पेण फणस डोंगरी स्वप्नील पवार यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी अर्थात दत्ता कांबळे यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी आमचे साथी समालोचक भाविक म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि आभार आम्ही या ठिकाणी करीत आहोत. भाविकला विनंती आहे. भाविकचं या ठिकाणी स्वागत आणि आभार होईल. सर्व या स्पर्धेच्या गोड आठवणी ज्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या ते आमचे कॅमेरामन त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि त्यानंतर यानंतर पुढचा सन्मान असेल अतिशय महत्त्वाचा सन्मान आहे. बघा प्रत्येकाची ज्यांनी घेतली काळजी या व्यासपीठावरती आपण पाहिलं आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी खरं तर भरपूर धावपळ ज्या व्यक्तिमत्वाची आपण पाहिली किंबहुना मैदानामध्ये अगदी ड्रिंक्स ब्रेकसाठी देखील स्वतःहून जायचे असे आमचे विकास दादा यांच्यासाठी मित्र एकदा जोरदार टाळ्या. उद्या 5 दिवस त्यांनी प्रचंड केलेली मेहनत आम्ही पाहिली आणि त्यांचा हा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेतोय. DK कांबळे साहेबांचे खरं तर सहकारी आणि त्यांच्यासाठी मात्र तरी 5 दिवस आम्हाला भरपूर चांगलं योगदान दिलंय त्यांचा हा सन्मान या व्यासपीठावर होतोय.
त्यानंतर अजून एक स्वागत आणि आभार या ठिकाणी होतोय, ज्या ठिकाणी ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेची रील बनवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे आमचे पत्रकार रुपेश गोडिवले यांचं स्वागत या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेची रील बनवण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे रील मास्टर आणि पत्रकार या ठिकाणी आमचे रुपेश गोडिवले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आणि स्पर्धा ज्यांच्या नावानं या ठिकाणी होतीये, वक्रतुंड मित्रमंडळाने आयोजित केलेली स्पर्धा डीके चषक, याचे अर्थात सर्वांचे लाडके जिल्हा परिषद सदस्य DB काका, तसे पेन तालुक्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष दयानंद भगत, माझे मित्र, माझे भावासारखे असणारे विकासभाई पाटील, पाटणवली ग्रामपंचायतचे उपसरपंच, आणि मला नेहमी वडिलांसारखं प्रेम देणारे माझे शेखरभाई गायकवाड आणि माझे सर्व कमिटी. मी आज खास करून माझ्या सर्व कमिटीची नावं घेतो. हा डीके चषक केवळ माझा नसून या माझ्या वक्रतुंड मित्रमंडळाचा आहे. आणि मला सर्व मित्रपरिवारांनी साथ देऊन हा पेनमध्ये एक आगळं वेगळं कार्यक्रम करण्याचा मला त्यांच्याकडून संधी भेटते. ते नेहमी सांगतात, दादा आपण डीके चषक करताना असं काय वेगळं आगळं वेगळं करू. सगळी कल्पना त्यांची असते. त्यांच्या कल्पनेतून मी निर्णय शेवट माझ्याकडे होतो, मग कल्पना सर्व त्यांच्या असतात. मी खास करून या माझ्या कार्यक्रमाला माझ्या मंडळाचे राज कडू, स्वप्नील, ओंकार, रोहन, विनायक भाऊ, देवा पेरवी, लल्ला, रोहन, मंगेश दादा, सचिन म्हात्रे, प्रवीण तर एक खास करून सांगेल, तो यंदा डीके चषकामध्ये आला, पण त्यांनी असं कधी कमतरता भासून दिली नाही की गेले ह्या 5 वर्षात ज्यांनी कुणी एवढं खास काम केलं आहे तो एवढा धावत होता काका, की प्रत्येक कुठल्या कार्यक्रमाला कोणाला काही कमी पडेल तो प्रवीण बघत होता. प्रवीण तुला खास मनापासून तुला सेल्यूट आहे. तू या कार्यक्रम डीके चषकाला पाठी सपोर्ट केलास. माझ्या सर्व रोहित अंतोराचे सर्व मित्र, पाटणेश्वर मित्र, रोहित, अक्षय, नारायण पाटील, राव माझे मित्र, आणि माझ्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विद्यमान माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे, अनिकेत भाई तटकरे, तुकाराम काते, आमचे खास करून माझ्यावर सतत त्यांचं मनापासून प्रेम आहे असे रायगडचे ॲडिशनल SP झेंडे साहेब, तसंच जगदीश ठाकूर साहेब, DYSP भोर साहेब, परत DYSP फडतरे साहेब, असे पेन नगरपालिकेचे CO, पेन पोलिटिशियन, सर्व प्रांत अधिकारी, मी सर्वांचे मनापासून आभार करतो. ह्या डीके चषकामध्ये यंदा मी खूप खुश आहे. गेल्या वर्षी मी डीके चषक केला तेव्हा मला कुठं दुःख वाटलं, कारण की मी जे आयोजन केलं तर तिथं कॉम्प्रोमाइज झालेली. जो तो त्याच्या स्वतःच्या बाईकसाठी खेळत होता, जो तो स्वतःच्या खेळासाठी खेळत होता. काहीतरी ज्याला 50 धावा पाहिजे तर टोटल संघाच्या धावा 45 केल्या आणि धावा पुढं न जाता आज खरं करून डीके चषकाचा तुम्ही अभिमान वाढवला, त्याच्याबद्दल मी सर्व इथं 32 खेळाडूंचा मनापासून आभार करतो. तुम्ही असाच मला सपोर्ट करा. तुम्हाला दरवर्षी डीके चषक हा आगळं वेगळं दिसलं पाहिजे. ज्या रायगड जिल्ह्यात अशी एक मानाची स्पर्धा तुम्ही एक मला मान दिलात की डीके चषक ही मानाची स्पर्धा आहे, ह्याच्यापेक्षा मी तुमच्यासाठी बेस्ट देण्याचा प्रयत्न करील. दरवर्षी तुम्ही माझ्या टुर्नामेंटला खेळत जा, ही तुम्हाला प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नक्कीच तुमचं मनापासून मी कौतुक करेन. कौतुक याच्यासाठी कारण कुणाकडे एक रुपया न मागता, कुणाकडूनही देणगी न घेता ही स्पर्धा भरवण्याची हे साधं सोपं कोणाचं काम नाही. ते फक्त दत्तादादा कांबळेंचंच काम आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आपले सन्माननीय अर्थात दयानंद भगत साहेब या ठिकाणी उपस्थित. मी फक्त एवढीच विनंती करणार आहे, कार्यक्रम आपला अंधार पडायच्या आतमध्येच आपल्याला उरकायचं आहे, तर थोडक्यामध्ये आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. शुभेच्छा द्यायच्यात. डीके चषक 2024 डीके साहेबांच्या बाबतीत सांगायला काय गरजच नाही, कारण व्यासपीठ सर्व पक्षीय आणि सर्व अधिकारी असा प्रेमाचा माणूस म्हणून डीके इथं संबोधला जातो. मी DB काका 2 महान कार्य ह्या तालुक्यातले युवांना समजतो. त्याच्यात डीके कांबळे आणि कल्पेश ठाकूर स्वतःच्या खिशाला चाट घेऊन कोणाकडनं 1 रुपयाची मागणी न करता तरुणांसाठी साकारलेले सामने आहेत. मी त्या सामन्याला सलामी देतो डीके साहेब. मला अजून काही बोलायचं होतं, पण 2 मिनिटाचीच वेळ आणि इकडं आमचे सगळे खेळाडू, प्रेक्षक, बक्षीस, सायकल कोणाला जाईल याची वाट पाहतात. आज मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे सन्माननीय DB पाटील काकांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करा.
खरं तर परवाच मी माझी प्रतिक्रिया दिली होती, परंतु नाईलाज आहे आज पुन्हा एकदा डिकेनसाठी मला बोलावं लागेल. खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये मला वाटते मंगेशभाई वाकडीकर यांच्यानंतर काय मानाची जर स्पर्धा अनुभवायची असेल तर डिके चषक. कारण रायगड जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट मी पाहिलेली स्पर्धा म्हणजे मंगेशभाई वाकडीकरांची आणि आता पाहतोय ती डिके भाईंची. डिके भाईंवरती खरं तर सांगायचं झालं तर सर्व स्तरातून सर्व पक्षातील आमदार मंडळी, सर्व खासदार, सर्व क्षेत्रातील पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील उच्च पदावरील अधिकारी एकमेव स्पर्धा असेल की सर्व प्रकारचे मोठ्या IAS ऑफिसर, IPS ऑफिसर्स इथे येऊन जातात. आमदार सगळे येऊन जातात, माझे आमदार जातात, ठाण्याचे आमदार येऊन जातात. तिथे सर्व खरं तर डिकेंवरती असलेलं ते प्रेम आहे आणि खेळाडूंचं सुद्धा आणि संघांचं सुद्धा असलेलं प्रेम हे डिकेनच्या ह्या स्पर्धेवरनं दिसतोय. मला एक फक्त बोलावं लागेल, डिकेनच्या बाबत जितकं बोलू तितकं कमी आहे. मला फायनलच्या सामन्याबाबत मी 2 शब्द बोलायला मागतोय. फायनलची स्पर्धा झाली, आमच्या सापोलीनं स्पर्धा हरली, परंतु खरं तर सापोली संघांमध्ये दर्जा होता, उत्तम खेळाडू होते, उत्तम प्रकारचे बॉलर होते, उत्तम प्रकारचे बॅट्समन होते, परंतु नकळत त्यांनी अगोदरच नांगी टाकल्यामुळे त्यांचा पराजय झाला असं मी म्हणेन. कारण घाटला संघसुद्धा तितकाच मजबूत होता आणि त्यांनी त्यांच्या खेळाला साजेसं, त्यांच्या गुणवत्तेला साजेसं खेळ त्यांनी केला. सर्व समाविष्ट संघांचं अभिनंदन, सर्व विजेत्यांचं अभिनंदन, उपविजेत्यांचं अभिनंदन आणि जे संघ ज्यांनी भाग घेतला त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि शुभेच्छा. पुन्हा एकदा डेकेंना मी शुभेच्छा देतो. डेके स्वतः, त्यांचं कुटुंबीय भरून सर्व समाजातून त्याला प्रेम मिळावं, त्यांच्या वाट्याला सर्व स्तरातील सुख, शांती, यश, कीर्ती, वैभव, भरभराट सगळं सारं सरस खूप मिळो अशा आशा व्यक्त करतो आणि थांबतो. या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित असलेले खरं तर रायगड प्रीमियर लीगचे आयोजन करणारे अर्थातच आमच्या सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त साहेब आपण या आयोजनाबद्दल आपण मनोगत व्यक्त करा आयोजनाबद्दल. वक्रतुंड मित्रमंडळ पेन आयोजित डिके चषकामध्ये डिके साहेबांनी खूप चांगलं आयोजन केलं आहे. खरंच ह्या मैदानावर आल्यानंतर एक इंटरनॅशनल स्टँडर्डचंच आपल्याला हे स्पर्धा दिसली आणि या स्पर्धेचं आयोजन त्यांनी स्वतःच्या खर्चातून केलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये असा एकमेव माणूस असेल की ज्यांनी कोणाकडूनही डोनेशन न घेता स्पर्धा आयोजित केली, त्या सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो. आणि खरंच कोरोनाच्या काळात पण त्यांनी मास्क वाटप असेल, धान्य वाटप असेल, असे अनेक समाजोपयोगी काम करत असतात आणि हे काम करत असताना कोणतेही स्वार्थ, राजकीय स्वार्थ न बाळगता, कोणतेही अपेक्षा न करता तरुणांसाठी ही अपॉर्च्युनिटी देता, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या काळात इथे आपण अजून मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करावं आणि दैदिप्यमान आयोजित करून या पेन तालुक्याचं नाव अखंड महाराष्ट्रात आपण उज्ज्वल करावं, हीच आपल्याला शुभेच्छा देतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर लगेचच आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. सर्वांचाच मी या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी या स्पर्धेला महत्त्वाचा हातखंडा दिला, महत्त्वाचं या ठिकाणी विशेष सहकार्य लाभलं, त्या सर्वांचं पुन्हा एकदा शब्दरूपी सुमनानं आभार व्यक्त करून बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. फायनलचा मॅच झाला, त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जाणार आहे. या ठिकाणी मी हे मॅन ऑफ द मॅचचं किताब देण्यासाठी आमंत्रित करतोय पत्रकार देवा पेरवी, तसेच या ठिकाणी कैस तांबोळी आणि संदेश पाटील यांना मी या ठिकाणी विनंती करतोय की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचं, या फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचं किताब दिलं जाणार आहे आणि बक्षीस जातोय अर्थात ज्यांनी या ठिकाणी या फायनलच्या मॅच मध्ये आपल्या संघाला 21 धावा काढून आपल्या संघाला विजय संपादन करण्यामध्ये महत्त्वाचा हातखंडा आहे असा घाटला टीमचा लक्ष्मीकांत. नन्ना मुन्ना राही लक्ष्मीकांत भाई या सामन्याचा सामनावीर, ज्याने केल्या 21 धावा अंतिम मॅच मध्ये आणि हा खेळाडू ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकर. एकदा जोरदार टाळ्या उद्या या खेळाडूसाठी. संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूची राहिली कामगिरी उल्लेखनीय असा हा खेळाडू देवाजी पेरवी त्या ठिकाणी आहेत. आमचे रोहन आणि त्यांच्याबरोबर कैस तांबोली, खरं यांच्या शुभ हस्ते आम्ही सामनावीरची ट्रॉफी देतो. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल संदेशी पाटील यांच्या शुभ हस्ते लक्ष्मीकांत या खेळाडूला आपण फायनल मॅचचा भारत मॅचचा पुरस्कार देत आहोत. अभिनंदन लक्ष्मीकांत. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. ठेवलाय. धन्यवाद. थँक्यू डीसी मास्टर. यानंतर पुढील बक्षीस असणार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. अर्थातच हे बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतोय गजानन पाटील, विनायक पाटील, अनिकेत या तिघांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय की आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं बक्षीस देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक जातोय रामवाडी संघाचा निखिल पाटील याला.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत निखिल पाटील याच्यासाठी, रामवाडी संघाचा निखिल पाटील. चषक ठेवलाय धन्यवाद, डीजे. आमच्या पेन शहरामध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स सायकल आपण या खेळाडू देत आहोत आणि खेळाडू आहे रामवाडी गावचा निखिल पाटील. एकदा जोरदार टाळ्या निखिलसाठी. स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला हा खेळाडू. आदरणीय गजाननजी पाटील, विनायकजी पाटील आणि अनिकेत आमचे वक्रतुंड मित्रमंडळाचे सभासद, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही देत आहोत. त्या ठिकाणी निखिल पाटील या खेळाडूला चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरात. थँक्यू डीजे मास्टर. निखिल पाटील माझ्यासोबत या ठिकाणी. एक मिनिट. निखिल पाटील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड दिला जातोय. थँक्यू. रामवाडी संघाचा निखिल पाटील माझ्यासोबत या ठिकाणी जोडला गेला. निखिल पाटील, तुला बेस्ट फिल्डर म्हणून या ठिकाणी ही सायकल मिळालेली आहे. खरं तर नशिबामध्ये नसते कोणाच्या, पण तुझं नशीब या ठिकाणी भाग्य नाही, तू या ठिकाणी केलीस. आणि रामवाडी संघ आपण बघतोय की अगदी आला होता, अगदी क्वार्टर फायनल पर्यंत या ठिकाणी आला होता, पण रामवाडी संघ पराभूत झाला. हरकत नाही. या मिळालेल्या बक्षीसबद्दल आपण काय सांगाल? प्रथम तर मी धन्यवाद मानतो आमच्या विनय दादाचं. त्याच्यामुळंच आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये आलो. आम्ही पहिले बॉक्स खेळत होतो. विनय भाऊ मुलं आम्ही सगळे एकत्र झालो आणि खेळायला लागलो. सगळं काय विनय भाऊच मुलं आम्ही पुढे आलो. त्याच्यामुळे मी धन्यवाद विनय भाऊचं. बरं, थोडक्यामध्ये आयोजन केलं, आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन डीके दादाचं सर्वात उत्कृष्टच असतं, त्याच्यामुळे चांगलंच असतं. धन्यवाद निखिल पाटील. धन्यवाद तुला पुढील मॅचसाठी. अभिनंदन निखिल पाटील. आणि त्यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाज एक मिनिट स्पोर्ट्स सायकल देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करतो आदरणीय जयेशजी समीर. एक मिनिट. मला या डीके चषक भरवल्यावर एक आनंदाची गोष्ट अशी वाटली, डीबी काका आणि खास करून दयानंदजी सर, तुम्ही ऐका. या डीके चषक खेळत असताना रामवाडी संघ हा आमच्या डीके चषकामध्ये सहभाग घेतला. त्या सहभाग घेतल्यानंतर त्या संघामध्ये गेले 5 वर्ष कुठलीही टीममध्ये प्लेयर खेळत नव्हते, खेळाडू खेळत नव्हते, काय एकमेकांचे वाद होते. पण मला एवढी असा आनंद आहे की माझ्या डीके चषकाला मी त्यांना एक फोन केला की रामवाडी संघ हा एकत्र खेळला पाहिजे, आणि तो आज ह्या इथं डीके चषकात खेळला आणि 4था क्रमांक त्यांनी मिळवला. त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. असंच आपला एकजुटीने खेळा, आपल्या गावाचं नाव करा आणि स्वतःचं पण नाव करा. क्या बात आहे. विनायकजी पाटील यांच्या माध्यमातून पोस्ट केला हा संघ. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देण्यासाठी मी जयेश, समीर, शुभम, मनीष शिरसाट आपले वक्रतुंड मित्रमंडळाचे सभासद त्यांना इन्व्हाइट करतो. आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर हा टुर्नामेंट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड जातोय. एनी गेस कोण असेल हा खेळाडू? 7 विकेट या खेळाडूच्या नावावरती आहेत. हा खेळाडू आहे खारसापोली गावचा विशाल म्हात्रे. ठरला स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. 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 बेस्ट बॉलर ठिकाणी दिलं जात आहे त्याला ही या ठिकाणी ही स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी दिली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पारितोषिक देण्यासाठी मंडळाचे सभासद जयेशजी, समीर, शुभम आणि मनीष शिरसाट यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खारसापोली गावचा विशाल. विशाल थोडासा नाराज दिसतोय. खरं तर भरपूर चांगला खेळ तुमचा राहिला, कारण त्याने बॅटिंग देखील चांगली केली आणि 7 गडी देखील त्याने बाद केले. एकदा जोरदार टाळ्या होत्या विशालच्या या कामगिरीसाठी. तर विशाल माझ्यासोबत जोडला गेले. विशाल एक मिनिट माझ्यासोबत जोडायचा आहे. विशाल एक चांगला खेळाडू. तुला मॅच मध्ये आपण जर बघितलं तर अटीतटीची लढत होती. घाटला संघ आपल्या समोर या ठिकाणी पराग 11 घाटला संघ, पण तरी सुद्धा आपण थोडीशी चुरस देण्याचं काम केलं. तुझी बॉलिंग साईड चांगली झाली, बॅटिंग साईड कुठेतरी कमी झाली. काय सांगशील? काय नाही, एवढेपर्यंत पोचलो म्हणजे मोठी गोष्ट आहे, कारण की नगरपालिकेवर याच्या आधी मी कधीच नाही अजूनपर्यंत नंबर मारला. फायनलपर्यंत पोचलो तरी चांगली गोष्ट आहे.
याचा क्रेडिट म्हणजे आमच्या गावातील मुलं रोज म्हणजे प्रॅक्टिसला मला रोज 100-200 बॉल टाकतात, त्यांना पण नाही एवढा क्रेडिट. खरं तर तुझ्या या कारकिर्दीमधला हा तुझा बेस्ट बॉलरचा किताब कितवा आहे? आठवण नाही आहे, 4था-5वा आहे. आणि सायकल भेटली होती का कधी? हा, भेटलेली सायकल. ओके, या आयोजनाबद्दल काय सांगशील डीके साहेबांच्या? आयोजन खूप छान आहे, सर्व पब्लिक पण भरपूर आहे आणि खूपच छान आहे आयोजन. धन्यवाद, धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विशाल. चला, आज सायकल भेटली, पुढे जाऊन बाईक भेटावी हीच आम्ही ईश्वराची प्रार्थना करू आणि आभार मान्यवरांचा व्यक्त करतोय. पुढचा पुरस्कार आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि हा अवॉर्ड देण्यासाठी मी प्रवीणदादा पाटील, ओमकारची डाकी आणि राज कडू या 3 मान्यवरांना इथे इन्व्हाइट करतोय. प्रवीणदादा पाटील, ओमकारची डाकी आणि राज कडू आमच्या मंडळाचे सभासद यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. धावा आहेत 69, बॉलिंग करताना त्याने गडीबाद केले होते 3. कोण असेल खेळाडू बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? भूमी 11 फणस डोंगरी संघाची रन मशीन बंटी घरत ठरला या स्पर्धेसला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. चला बंटी या, आपला सन्मान केला जाईल. खरं तर सेमीफायनल मध्ये संघ पराभूत झाला कारण हाही खेळाडू मालिकावीराच्या रेसमध्ये होता, हे देखील विसरता कामा नाहीये. बंटी घरत याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बंटी घरत येतोय या ठिकाणी, आपण बघतोय अतिशय जबरदस्त खेळी झाली आजच्या दिवसामध्ये. संघ जर या ठिकाणी पराभूत झाला असला तरी हरकत नाही, पण मात्र खेळ मात्र मैदान अतिशय सुंदर दाखवून दिलाय. बंटी घरत याला या ठिकाणी सन्मानित केला जातोय. नाही तो कम रुबाब त्याचा मोठा, रुबाब त्याचा मोठा, रुबाब त्याचा मोठा. थँक्यू डीजे मास्टर. इथे मात्र सन्मानित केलं गेलंय. बंटी घरत माझ्या सोबत आहे. बंटी खरं तर मॅच अटीतटीची होती. खरं तर एक मॅच तुमची डोंगरी विरुद्ध डोंगरी सुद्धा लागली होती, पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी पुढे सरकला होतात, पण नंतरच्या क्षणात व्हावं लागलं. थोडक्यामध्ये आपण काय सांगाल? पहिल्यांदा कसं वाटतंय? बक्षीस मिळालं, मला छान वाटतंय. संघाबद्दल काय सांगाल? थोडंसं कुठेतरी कमी या ठिकाणी बॅकफुटला आलात आपण या लास्ट मॅचला, काय सांगाल आपण? आम्ही 10 बॉल 20 रन पाहिजे असताना थोडा प्रॉब्लेम झाला आमचा, त्यामुळे आम्ही माईक जवळ पकड. बरं, आपल्या टीम बद्दल काय सांगाल? कारण ही मॅच तुमच्याकडून गमावली गेली, पण आजही या ठिकाणी भूमी 11 म्हटलं तर सगळ्यांना आता माहिती झालंय चांगल्या पद्धतीचा खेळ आहे. टीम बद्दल आपण काय सांगाल? आमचा भूमी 11 संघाचा पॅकर दादूस, तो आम्हाला सर्व पॅक करत असतो संघ, आणि त्याच्यामुळे आम्ही एवढा खेळत असतो. धन्यवाद, धन्यवाद. थोडा घाबरता हरकत नाही. धन्यवाद तुला, बेस्ट ऑफ लक. अभिनंदन बंटी, तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा. आणि यानंतर आपण पुढच्या खरं तर पारितोषिकाकडे जातोय. सांघिक पारितोषिक प्रेक्षण लढती 4 झाल्या, ज्यामध्ये उपविजेता संघासाठी आपण पारितोषिक देणार आहोत. मी आदरणीय शेखरदादा गायकवाड, दयानंदजी भगत साहेब आणि जीवनजी पाटील या 3 मान्यवरांना इथे इन्व्हाइट करतोय. आपल्या शुभ हस्ते प्रेक्षण लढतीमधला उपविजेता संघ आहे वक्रतुंड मित्र मंडळाचे सर्व सभासद. या आपला पारितोषिक स्वीकार एकदा जोरदार टाळ्या द्या या संघासाठी. जबरदस्त बॅटिंग राज कडूची झाली, स्वतः दत्तादादा देखील चांगले खेळले. चला सर्व सभासद या. त्यांनी खरं तर पहिल्या सामन्यामध्ये पेन पोलीस टीमला हरवलं आणि त्यानंतर पत्रकार संघासोबत त्यांना त्या ठिकाणी हार पत्करावी लागली, तरी त्या उपविजेता ही ट्रॉफी दिली जाईल. चला ट्रॉफी घेऊन या लवकर. प्रेक्षकांची गर्दी बघा, सायकल आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका, अजूनही टाइम आहे. ड्रॉ ओपन होईल आणि सर्व पेन पत्रकार टीम स्टेजच्या समोर या प्लीज. आदरणीय पाहुणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पेन तालुका अध्यक्ष दयानंदजी भगत साहेब आणि त्यानंतर जीवनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे ट्रॉफी दिली जाईल वक्रतुंड मित्र मंडळाला. अभिनंदन टीम. वक्रतुंड मित्र मंडळाने आयोजन केलाय भारी. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरात. धन्यवाद, अभिनंदन. आणि त्यानंतर चॅम्पियन संघ प्रेक्षण लढतीमधला ज्याने सुरुवातीला डॉक्टर्स टीमला पराभूत केलं आणि त्यानंतर वक्रतुंड मित्रमंडळ टीमला पराभूत केलं, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतोय स्वतः डीके साहेब आणि DB पाटील साहेब, जगदीशजी ठाकूर साहेब आणि लल्ला भास्कर या 4 मान्यवरांना मी इन्व्हाइट करत आहोत. डीके साहेब, DB पाटील साहेब, जगदीशजी ठाकूर साहेब आणि लल्ला भास्कर यांना विनंती असेल आपण यापुढे. आणि चॅम्पियन आहे पत्रकार संघासाठी मित्र, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा संघ बनला चॅम्पियन या प्रेक्षण लढतीमध्ये. चला देवा पैरवी पार्टी तो बनती है.
चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. चला पत्रकार उद्या त्यांचा फोटो फ्रंट पेजला राहील, त्यामुळे फोटो चांगला घ्या. पत्रकार आहेत ते. चला काकांना मध्ये घ्या आणि जगदीश ठाकूर यांना देखील घ्या समोर. स्वतः आमचे या ठिकाणी आयोजक दत्ता कांबळे साहेब, लल्ला भास्कर यांच्या शुभ हस्ते पत्रकार टीम मध्ये आमचे सुभाष टेंबे सर देखील आहेत आणि त्यांना हे पारितोषिक दिलं जात आहे. आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 25,000 कॅश प्राइज आणि डीके चषक या ठिकाणी दिलं जाईल. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 कॅश प्राइज आणि डीके चषक देण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय राजूदादा कांबळे, स्वप्नीलजी पाटील आणि आमचे उत्कृष्ट आचार्य उपसरपंच मंगेशजी पाटील या तिन्ही मान्यवरांना मी इन्व्हाइट करत आहोत. राजूजी कांबळे, स्वप्नीलजी पाटील आणि त्यानंतर मंगेशदादा पाटील उपसरपंच या तीन मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज 25,000 आणि डीके चषक देऊन आपण गौरव करणार आहोत. संघ आहे, युनिटी काय असते ती त्या संघाने दाखवली. दोन संघ एकजूट झाले आणि या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी राहिले. तो संघ आहे रामवाडी. जोरदार आहे उद्या टीमसाठी. रामवाडीचा राजा, रामवाडी संघ ठरला या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. प्रथमेश, रमाका, निवृत्तीदादा संपूर्ण हे खेळाडू या संघाच्या स्क्वॉड मध्ये आहेत. कॅश प्राइज 25 आणि आकर्षक ट्रॉफी. टू व्हीलरची अनेक साव्या त्याला आहेत, किल्ली आहे. टू व्हीलरची कोणाची पडले घेऊन जायचं इकडून. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. अभिनंदन टीम रामवाडी. पुढचा सांघिक पारितोषिक आपण देत आहोत. बघा हा पारितोषिक या ठिकाणी चतुर्थ पारितोषिक दिला जातो. राजू शेठ कांबळे, स्वप्नीलजी पाटील, मंगेश दादा पाटील या तिघांच्या शुभ हस्ते आम्ही चतुर्थ क्रमांक देतो रामवाडीचा राजा टीमला अतुल वगैरे. चला आता रामवाडी संघाचे नेतृत्व करतील, त्यांनाही आपण देऊया शुभेच्छा. आता पुढचा सांघिक पारितोषिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय दयानंदजी भगत साहेब, विकासदादा पाटील आणि प्रवीण पाटील या तीन मान्यवरांना मी इथे इन्व्हाइट करतोय. पेन शहर काँग्रेस अध्यक्ष प्रवीणजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पेन तालुका अध्यक्ष दयानंदजी भगत साहेब आणि त्यांच्या बरोबरीने आदरणीय विकास पाटील साहेब, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. चला आपण या मान्यवर तिसरा क्रमांक जातोय या स्पर्धेचा संघ आहे ज्या संघाने आज दिवाळी साजरी केली या मैदानावरती. संघाचे पुरस्कर्ते आहेत भूमी 11. सध्याच्या घडीला टीम नसून हे ब्रँड बनलंय आणि या ब्रँडचे ओनर आहेत निलेशजी पाटील. संघ आहे भूमी 11 पनस डोंगरी संघ या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. दयानंदजी भगत साहेब आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आम्ही तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी देत आहोत. अभिनंदन निलेश दादा, संपूर्ण टीम. चला या खेळाडूंना 12 खेळाडूंना ॲसेक कंपनीचे ब्रँडेड शूज दिले जातील संघ मालकाकडून. हे देखील अतिशय चांगली अभिमानाची त्यांच्यासाठी गोष्ट राहील. निलेश पाटील यांच्या माध्यमातून. यस डीजे. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. अभिनंदन टीम भूमी 11 फणस डोंगरी. आपल्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आम्ही देतोय. आणि त्यानंतर द्वितीय क्रमांक रनरअप हे पारितोषिक आहे कॅश प्राइज 50,000 आणि आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय जगदीश ठाकूर, त्यांच्या बरोबरीने डी बी पाटील साहेब आणि डीके कांबळे साहेबांचे सासरे करता सुदाम पाटील साहेब या तीन मान्यवरांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. सुदामजी पाटील साहेब, डी बी पाटील साहेब, जगदीश ठाकूर साहेब आणि स्वतः डीके साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ तब्बल 50,000 कॅश प्राइज. पेन तालुक्यातील ग्रामीण भागातून हा संघ पुढे आला आणि या स्पर्धेमध्ये हा संघ राहिला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. उपविजेता संघ आहे खार सापोली संघासाठी मित्र एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा संघ आहे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी जगदीश ठाकूर, डीबी पाटील साहेब आणि सुदाम पाटील साहेब. चला या सुदामजी पाटील साहेबांना पण इथे इन्व्हाइट करूया.
डीके चषक 2024 चा रनर अप संघ आपण बघतोय. खार सापोली टीम, सर्व खेळाडू या ठिकाणी येत आहेत. उपविजेतेपद आणि आपल्याला पाहायला मिळणार अतिशय जबरदस्त लढत या ठिकाणी दिली खार सापोली टीमनं आणि हे रनर अपचं बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे. भव्य दिव्य ट्रॉफी या खार सापोली टीमला सन्मानित केलं जाईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुभाष सर, या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये ज्यांनी 2 विकेट घेतल्या होत्या त्याला प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. डीपी पाटील साहेबांच्या माध्यमातून 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. कार सपोले आमचे पोलीस, येस, आनंददादा पाटील, त्यांना मी खेळताना बरेच वेळा पाहिलं आणि ते देखील आता खरं तर टीमला सपोर्ट करतात. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि बघा 1000 रुपयाचं पारितोषिक 2 विकेटसाठी होते. ज्यांनी 2 विकेट घेतले त्यांना दिले जाईल. जितेश मात्रे पुढे 1000चं पारितोषिक आहे डीपी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला 2 विकेटसाठी. जितेश मात्रे आपण पुढे. आता त्यानंतर इथे होईल लकी ड्रॉ ओपन. चला प्रेक्षक थांबलेत, लकी ड्रॉचा बॉक्स घेऊन या पुढे. चला आयोजक राज, स्वप्नील, ओमकार, लकी ड्रॉचा बॉक्स घेऊन या सायकलचा. आपण आता ओपन करा लकी ड्रॉ आणि तो ओपन करण्यासाठी आपण इथे इन्व्हाइट करूया सचिनजी मात्रे, अक्षयजी कोळी आणि रोहन पाटील. चला लकी ड्रॉ थोडा मागे ठेवू आपण. मालिकावीर आणि पहिला प्रथम क्रमांक घेऊ आणि शेवटी लकी ड्रॉ ठेवू. हॅलो, खरं तर सर्वांचं लक्ष या बक्षिसाकडे असतं. मालिकावीरचा किताब म्हणजे ही बाईक कोणाकडे जाणार आहे बघूया आपण. हे बक्षीस देण्यासाठी डीके साहेब तसेच सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेब आणि राजू कांबळे यांना मी या ठिकाणी विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. डीके सर आमचे या ठिकाणी दत्तादादा कांबळे तसेच या ठिकाणी मंगेशजी वाकडेकर आणि सन्माननीय राजू कांबळे यांना विनंती करतो की आपण ही बाईक देण्यासाठी पुढे यायचं आहे. सर्वात महत्त्वाचा बक्षीस या डीके चषकामधील अर्थातच डीके चषक 2024 मालिकावीरचं बक्षीस कोणाला जाणार आपण बघणार आहोत. मालिकावीर ही हिरोची बाईक पाहुणे या ठिकाणी डीके साहेब स्वतः आहेत आणि त्यानंतर आरपीएलचे जनक मंगेश वाकडेकर साहेब आणि राजू दादा कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये मालिकावीर हा पारितोषिक. खरं तर या रेसमध्ये 2 खेळाडू होते. एका खेळाडूचं 8 रनने हे स्वप्न राहिलं मागे आणि तो खेळाडू होता भावेश मात्रे ज्याच्या 7 विकेट होत्या आणि 62 रन होत्या. म्हणजे 35 + 62 97 धावा होत्या. एकदा जोरदार डाव होत्या भावेशसाठी. हा खेळाडू फक्त 8 रनने मागे राहिलाय. परंतु त्याची विशाल बाप्याचा विशाल हा खेळाडू खार सापोली गावचा 8 रनने मागे राहिला. परंतु त्याला मी पुन्हा नक्कीच रिक्वेस्ट करेल अशीच कामगिरी करत राहा. एक ना एक दिवस तुला नक्कीच बाईक मिळेल आणि तू आपल्या गावाचं नाव मोठं करशील. परंतु या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर शेर की झलक सबसे अलग 2 वर्षानंतर स्पर्धेमध्ये कमबॅक आणि खास करून जगदीश ठाकूर साहेबांच्या विनंतीला मान देऊन या घाटला संघाचं नेतृत्व ज्याने केलं तो खेळाडू आहे 105 रन ज्याच्या नावावरती राहिल्या प्रीतम मस्के. घाटला हा संघटना या स्पर्धेचा मालिकावीर. प्रीतम म्हस्के, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रीतम म्हस्केसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एंट्री होतीये आणि या हिरोचा या ठिकाणी हिरो ठरतोय प्रीतम म्हस्के. टाळ्या झाल्या पाहिजेत. डीजे तुमच्या सगळ्यांचा पाप आला. मेहनत जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाहीये. 2 वर्षानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आणि ते पुनरागमन असं राहिलं की स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्याने पटकावलाय. प्रीतम मस्के ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रीतम मस्के याच्यासाठी गाडीवर बसायचं तुम्ही. इथेच बाईट तुमची घेतली जाईल. अतिशय जबरदस्त या ठिकाणी खरं तर आजचा खेळ पाहायला मिळाला आणि घाटला टीम अतिशय जबरदस्त खेळ करत होती. एक स्टार्टर मारा गाडीला म्हणजे चांगल्या रीतीने या ठिकाणी. ठीक आहे, ओके, चालेल, ठीक आहे, हरकत नाही. माझ्या ठिकाणी प्रीतम म्हस्के माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. नको, गाडीवरच बसा, गाडीवर मस्त बाईट येईल. खरं तर टीम तुमची घाटला टीम आज जगदीश ठाकूर साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर केलं या टीमसाठी आणि आपण आलात. पहिल्यांदा बक्षीस मिळालंय, पहिल्यांदा कसं वाटतंय काय सांगाल? खरं तर खूप बरं वाटतंय, पहिल्यांदाच भेटले आहे आणि
ॲक्च्युली मला थोडं बोलायचं होतं. आमचा संघ बांधण्यासाठी आमचा मित्र होता जयेश भोईर म्हणून, तो आज आमच्यात नाही. त्याने आमच्या गावासाठी, आमच्या सगळ्या पोरांसाठी जी त्यांनी बांधणी केली आहे, त्याच्यामुळे आज आम्ही सगळे एकत्र आहे. आणि आज मला ते बक्षीस भेटलं, आज आमचा संघ इथे येऊन जिंकला आहे. तर त्याच्यासाठी खूप आभार आहेत त्याचे आमचे, पण तो आमच्यात नाही आहे, तर खूप आम्हाला पण वाईट वाटतंय सगळ्यांना. नक्कीच प्रीतम, आपण बघतोय की टीम अतिशय चांगली आहे. तुमच्या घाटला टीम म्हटल्यानंतर खूप मोठं पराग 11 नाव आहे तुमच्या टीमचं. पण यावेळेला या मैदानावरती खेळताना खार सापोली संघाबरोबर तुमची लढत होती, तर टफ फाईट सामना या ठिकाणी थोडाफार आला होता. बऱ्यापैकी त्यांची सुद्धा टीम आहे ती तुम्हाला या ठिकाणी टफ फाईट देत होती. काय सांगाल तुम्ही मॅचबद्दल? मॅच खेळायला तर खरंच खूप मजा येत होती. फक्त माझ्या डोक्यात एकच होतं, साहेबांना कसाही करून चषक जिंकून द्यायचं होतं. माझं साहेबांना मी बोललो होतो की मी फक्त तुमच्यासाठी येतोय, नाहीतर मी खेळत पण नव्हतो. फक्त साहेबांसाठी आलो आणि आज जिंकून दिले, तर खरंच खूप बरं वाटतंय. हे सगळं साहेबांसाठी आहे. प्रीतम, खरं तर आणखी एक प्रश्न आहे. मुंबईचं क्रिकेट तुम्ही सातत्याने खेळता, परंतु रायगडमध्ये खेळताना तुम्हाला कशा भावना वाटतात? प्रेक्षकांबद्दल तुम्ही काय सांगाल? या संपूर्ण रायगड क्रिकेटबद्दल तुम्ही काय सांगाल? रायगड क्रिकेट तर खरोखर खूप फास्ट झालं आहे. फास्ट पण झालं आणि खूप प्लेयर पण खूप चांगले आहेत. आणि सध्या क्रिकेट खूप वरच्या स्तरावरती आहे. त्याच्यामुळे येणारी यंग पिढी आहे, आम्ही पण आमचे सगळे आम्ही म्हणजे लेजंड आहेत. आता मी आहे, कपिल आहे, गणेश आहे, प्रदीप आहे, अभि आहे, आमचा नीरज आहे. सगळे आम्ही बसून आम्ही आमच्या सगळ्या यंग प्लेअरला चान्स देतो, कारण की यंग पोरं आत नाही येणार तर आपला गाव राहणार नाही. त्याच्यामुळे यंग प्लेअरला जास्तीत जास्त चान्स द्यायला पाहिजे मोठ्या पोरांनी. आणि महत्त्वाचा प्रश्न, तुझ्या कारकिर्दीत कितवी बाईक आणि या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल काय सांगशील? सर, बाईक तर मला पहिल्यांदाच भेटले, त्याच्यामुळे मी पण एकदा जोरदार टाळ्या द्या प्रीतमसाठी. आणि नियोजन तर दरवेळीप्रमाणे मी त्या दिवशी पण बोललो, नियोजन वारंवार खूपच चांगलं होत चाललेलं आहे. तर खेळायला पण खूप मजा येते. आणि इथे पेन परिसरातली पूर्ण जो प्रेक्षक वर्ग आहे त्याच्यामुळे तो पण प्रतिसाद भेटतो, तर खेळायला अजून मजा येते. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. पहिली बाईक मिळाली, ही बाईक तू कोणाला डेडिकेट करशील आणि सर्वात अगोदर या बाईकवर कोणाला बसवशील? बाईकवर तर आता ठाकूर साहेबांनाच बसवेल, कारण की जर आज आमचा जयेश असता तर खरोखर आम्ही जयेशला प्राधान्य दिलं असतं, कारण की सगळं त्यांनी आमच्यासाठी केलं होतं. तो आता नाही तर काय करू शकत नाही. अभिनंदन प्रीतम, तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. एकदा जोरदार होता प्रीतमसाठी. स्पर्धेतला मालिकावीर गतवर्षी होता सुशांत मोकल, यंदा आहे मुंबईचा स्टार प्रीतम मस्के, मालिकावीर. गाडी चालू करूनच जायचं, इथून घेऊन जायचंय. बरं आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रीतम मस्केसाठी. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. 2024 या ठिकाणी खऱ्या अर्थानं या संपूर्ण खेळामधला हिरो ऑफ द हिरो आपण या ठिकाणी म्हणूया त्याला. अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. आणि या बॉडी लँग्वेज असं वाटलं होतं आधी की बाबा हा धावा काढेल का नाही काढेल, पण तो मात्र कोणीही काही करू शकतो हे मात्र तुम्ही सिद्ध केलेलं आहात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चला, अभिनंदन प्रीतम, संपूर्ण टीमचं देखील आम्ही अभिनंदन करतो. आणि विनंती राहील आता लकी ड्रॉ स्पोर्ट्स सायकल पुढे घेऊन या प्रेक्षकांची. चला, ती सायकल पुढे घेऊन या आयोजक. आता मी लकी ड्रॉ ओपन करतोय. बघा, नियम आहे, हा ड्रॉ ओपन केल्या 15 ते 20 सेकंदामध्ये ज्याचं नाव येईल त्यांनी लवकरात लवकर इथे यायचं आहे. आणि तो नसेल तर मात्र पुढचा ड्रॉ ओपन केला जाईल. बक्षीस लकी ड्रॉ ओपन करण्यासाठी मी विनंती करतोय सचिनजी म्हात्रे, अक्षयजी कोळी आणि रोहनजी पाटील, डीके साहेबांचे चिरंजीव तनिष्क याच्या शुभ हस्ते आपण करूया. चला, स्पोर्ट्स सायकल. प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, डीके कांबळे साहेबांची स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या. प्रेक्षकांमधून लहान मुलगा घेणार आहोत असं बोलायला नको कोणी की आपण असं आयोजक आहोत आणि आपण या ठिकाणी चिठ्ठी काढतोय. त्याच्यामुळे लहान मुलाला एकाला विनंती आहे, जरा मिक्स कर. थांबा जरा एक मिनिट मिक्स करा, जरा मिक्स करा. नाही, दाखवू द्या जरा, असू द्या, हरकत नाही. ओके, एक बघा, तो प्रेक्षक इथं उपस्थित नसेल तर त्याला दिली जाणार नाहीये. विराज गुप्ता, पेन चिंचपाडा आहेत का? विराज गुप्ता, पेन चिंचपाडा. वीरेंद्र गुप्ता, पेन चिंचपाडा. वीरेंद्र गुप्ता, चला. वीरेंद्र गुप्ता, पेन चिंचपाडा 1. वीरेंद्र गुप्ता, पेन चिंचपाडा 2. वीरेंद्र गुप्ता, पेन चिंचपाडा 3. चला, पुढचा ड्रॉ.
बघूया कोणाला जातोय पुढचं बक्षीस. या ठिकाणी बक्षीस जातोय स्वप्नील पवार समालोचक. चला आहेत काय स्वप्नील? चला जोरदार टाळ्या होऊ द्या. फणस डोंगरीचा समालोचक सायकल घेऊन चाललाय. त्याला गरज आहे सायकलची, मजबूत आहे तो आणि त्याला सायकलची गरज आहे. चला सुभाष त्यांचे संवाद साधा. खरोखरच मी म्हटलं की इथे सर्वांसाठी हा लकी ड्रॉ होता आणि कॉमेंटेटर म्हणून आज या ठिकाणी आमच्या सोबत जोडला गेला. खरं तर या ठिकाणी आपण बघतोय की स्वप्नील पवार माझ्या सोबत जोडला गेलाय. कॉमेंटेटर काय सांगाल? या ठिकाणी हे बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो लकी ड्रॉचं सचिन म्हात्रे, अक्षय कोळी आणि रोहन पाटील यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आपण पुढे यायचं आहे आणि स्वप्नील मी म्हणत होतो की मला मिळेल की काय, पण नाही, ती तुझ्या वाटेला गेली. आणि चिठ्ठी आपण बघतो की सगळ्यांची प्रेक्षकांची सुद्धा होती, कॉमेंटेटर होते, पंच होते, सगळ्यांच्या चिठ्ठ्या टाकल्या तुझ्याकडे. काय वाटतंय? खूप भारी वाटतंय की पहिल्यांदा मला सायकल भेटले. भारी वाटतंय. खरं तर तुझ्यासोबत आज तुला कॉल केला रोशन पाटील, त्यांनी सांगितलं की चिठ्ठी टाकायला पाहिजे. काय सांगशील त्यांच्याबद्दल? नक्कीच रोशन दादा जर नक्कीच मी कौतुक करेन की जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून मला चान्स पण मिळत असतो. आणि आज देखील त्यांनी मला कॉल केला की आज तू समालोचक करण्याला या आणि मला सायकल मिळाले. वा वा, क्या बात आहे. नक्कीच. आणि आयोजनाबद्दल काय बोलाल तू? नक्कीच डीके दादांचं दरवर्षी आयोजन चांगलं असतो आणि याच्या पुढे देखील खूप चांगलं होईल असंच मी या ठिकाणी म्हणतो. हॅलो, पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी मी या ठिकाणी आमचे डीके दादा दत्ता कांबळे आणि तसेच या ठिकाणी हिरवळ प्रतिष्ठानचे आमचे सन्माननीय शेखर गायकवाड साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतोय की आपण स्टेजवरती यायचं आहे. शेखरजी गायकवाड आणि दत्ता कांबळे स्टेजवर, तिथे बक्षीस वितरण केलं जाणार आहे स्टेजवरती, त्यामुळे आपण सर्व स्टेजवरती जायचं आहे आणि तोषिक या ठिकाणी दिलं जाईल. प्रथम क्रमांक. हॅलो हॅलो, हॅलो, वक्रतुंडचे सर्व कमिटी मेंबर आपण या ठिकाणी यायचं आहे. वक्रतुंड कमिटी सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. हे बक्षीस या ठिकाणी दिलं जातोय आणि अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जातोय ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर खेळ केला आणि या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती ज्यांनी नाव कोरलेलं आहे पराग 11 घाटला संघ, याला या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. अर्थातच रोख कॅश 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. हिरवळ प्रतिष्ठानचे आमचे सन्मानित शेखर गायकवाड साहेब आणि या स्पर्धेचे सर्व अर्थात दत्ता कांबळे समाजसेवक दत्ता कांबळे उर्फ डीके यांच्या शुभास्ती या ठिकाणी हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. तर पराग 11 घाटला टीमला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं. जगदीश ठाकूर साहेब या ठिकाणी आपल्या संघासोबत यायचं आहे. आपल्या संघासोबत जगदीश ठाकूर साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे समोर हे बक्षीस घेण्यासाठी. A champion, bounty, a Marshall is a champion, Bundy is a champion, Follow is a champion, Lara is a champion, Gale is a पुन्हा एकदा मी बक्षीस वितरणासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा धन्यवाद देईन. आपण बघतोय या ठिकाणी या वर्षामध्ये डीके चषक 2024 या पर्वामध्ये
पराग 11 घाटला संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, तर उपविजेतेपद या ठिकाणी खारसा पोलीस संघाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक म्हणून घोषित करण्यात आलं. आणि हे मात्र या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण थोडक्यामध्ये आटपतोय. आपण सर्व मंडळी या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल मी सर्वांचा पुन्हा एकदा सतत आभार व्यक्त करतो. जय श्रीराम, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, प्रभु रामचंद्र की.